मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मी आज आउट ऑफ सिटी आहे, त्यामुळे बाहेरील काही आवाज येत असेल तर त्याबद्दल क्षमस्व. आजचं मार्केट बघूया. आजचं मार्केट हे फ्लॅट क्लोज झालं असं म्हणायला हरकत नाही, कारण BSE सेन्सेक्स हा 0.12% म्हणजे 89 अंकांनी वाढलेला आहे. निफ्टी 50 21 अंकांनी वाढलेला आहे. तर निफ्टी बँक 73 अंकांनी मायनस झालेला आहे आणि निफ्टी मिड कॅप फक्त 6 अंकांनी मायनस झालेला आहे. फ्लॅट क्लोजिंग असं म्हणायला हरकत नाही. तुमचा पोर्टफोलिओ मायनस होता का प्लस होता हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. एक बातमी बघा, JP मॉर्गन हे ब्रोकरेज आहेत. JP मॉर्गन यांनी काय सांगितलं आहे की सायंट ह्या कंपनीमध्ये 31% वाढ होण्याची त्यांना अपेक्षा आहे. आणि टाटा टेकवर ते काय म्हणतात ते आपण पुढे बघू. तर 2600च्या लक्ष्य किमतीसह सायंटवर त्यांचे कव्हरेज सुरू केले आहे. स्टॉकची ही लक्ष्य किंमत 19 मार्चच्या बंद किमतीपेक्षा अंदाजे 31% वाढ दर्शवते. JP मॉर्गन म्हणतात की सायंटला जोरदार मागणी आहे. सायंट हा स्टॉक जो आहे तो इथून पुढे 31% वाढीसह वाढ त्याला मिळू शकते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की त्यांच्या यादीमध्ये असलेल्या कंपन्या बघा, सायंट आहे, LTTS आहे, पर्सिस्टन्स, KPIT टेक, टाटा एलेक्सी आणि नंतर टाटा टेक्नॉलॉजी यांचा समावेश आहे. आज सायंटचे शेअर्स इंट्राडेमध्ये जवळपास 4% वाढलेले आहेत. म्हणजे आज ते 2053 रुपयावर पोहोचले होते. त्याचवेळी टाटा टेक्नॉलॉजीचे शेअर्स NSEवर 1031 रुपयांच्या निचांकी पातळीवर आहे. म्हणजे टाटा टेक हा खाली आहे आणि सायंट हा वर गेलेला इथं आपल्याला दिसत आहे. बरोबर आहे. पुढं बघू. त्यांचं असं म्हणणं आहे की टाटा टेक JP मॉर्गनचं 800 रुपयावर जाईल. तो आता 1031 वर चालू आहे. तो 800 रुपयावर जाईल आणि 23% इथून तो पुढं मायनस होऊ शकतो असं JP मॉर्गन यांनी म्हणलं आहे. आणि का? कारण टाटा टेक्नॉलॉजीकडे ग्राहकांचे प्रमाण जास्त आहे आणि ते नॉन अँकर क्लायंट वाढवण्याच्या आव्हानांना तोंड देत आहेत असं त्यांनी हे कारण सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांचं सर्वसाधारण हे म्हणणं आहे की टाटा टेक हा मायनस होईल, इथून पुढं 23% खाली येईल टाटा टेक, आणि सायंट जो आहे तो वर जाईल 31%. टाटा टेक खाली येणार आहे आणि सायंट वर जाणार आहे. तर या असंच हे सांगतायत. तर हे आपण बघूया हे पुढं काय होऊ शकते. तर हे आहे सायंटचा मागच्या क्वार्टरचा रेव्हेन्यू आणि नेट इन्कम कसं वाढलं हे इथं मी दाखवतो आहे तुम्हाला. डिसेंबर 2023चं यांचं आहे. रेव्हेन्यू 12%ची वाढ आहे. ऑपरेटिंग एक्सपेन्स आहे ते 0.85 म्हणजे फ्लॅट म्हणायला हरकत नाही. नेट इन्कम जे आहे, नेट इन्कम 5.64% मायनस झालेला आहे आणि नेट प्रॉफिट मार्जिनही 16% मायनस झालेलं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सायंटचं नेट इन्कम मायनस आहे आणि नेट प्रॉफिट मार्जिनसुद्धा सायंटचं मायनस आहे. ठीक आहे. पुढं बघू. हे आहे टाटा टेकचं. टाटा टेकचं बघितलं तर रेव्हेन्यू हा 14% वाढ आहे. ऑपरेटिंग एक्सपेन्स 195% वाढलेला आहे आणि नेट इन्कम 14.65% वाढलेला आहे. नेट प्रॉफिट मार्जिन फ्लॅट म्हणायला हरकत नाही. म्हणजे टाटा टेकचं इन्कम हे आपल्याला इथं वाढलेलं पाहायला मिळतं आहे. तर तेच सायंटचं जे इन्कम आहे ते आपल्याला इथं मायनस झालेलं पाहायला मिळतं आहे. म्हणजे सायंटचं इन्कम म्हणजे प्रॉफिट मायनस आहे, टाटा टेकचं प्लस आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सायंट वाढणार आहे नेट इन्कम कमी होऊनसुद्धा आणि टाटा टेक पडणार आहे नेट इन्कम वाढूनसुद्धा. चला आपण त्याचे चार्ट बघूया. हा सायंटचा चार्ट आहे. सायंटचा चार्ट हा आता ऑल टाईम हायच्या जवळ ट्रेड करत आहे. बरोबर आहे. तुम्ही बघू शकता इथं जवळपास 200ला होता हा स्टॉक. 2020च्या मेच्या आसपास इथं 200ला होता. तो आता 2000 झालेला आहे. म्हणजे 2020पासून 2024पर्यंत 4 वर्षामध्ये स्टॉक हा 10 पट झाला. आणि अजून त्यांचं म्हणणं आहे की हा स्टॉक अजूनही वर जाईल. बरोबर आहे. आपल्या हे नियमात बसत नाही की कोणताही स्टॉक कितीही चांगला असेल तर आपण ऑल टाईम हायवर खरेदी करत नाहीत आणि त्यांनी खरेदी करा म्हणून सांगितलेलं आहे. बरोबर आहे.
पुढं बघूया टाटा टेक. टाटा टेक जसा लिस्ट झाला तसा खाली आहे. सध्या त्याचे प्रॉफिट आपल्याला वाढलेले दिसत आहेत. दाखवलं ना तुम्हाला मी, प्रॉफिट दाखवले, त्याचे वाढलेले दिसत आहे आणि सध्या तो 1000च्या जवळ ट्रेड करत आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तो अजून तिथूनही खाली येणार आहे 800वर. आता हे जे लोक असतात हे लोक पैसे कमवायलाच बसलेले असतात. आपल्या सर्वसाधारण लोकांना जिथं खरेदी करायची तिथं खरेदी करू नका म्हणून सांगतात. म्हणजे हा 800वर येणार आहे म्हणजे आपण काय करणार आहे? आपण काय करतो, जर आपण घेतलेला असेल इथं 1100च्या आसपास घेतलेला असेल आपण आणि आता 1033 चालू आहे, तो 800ला येणार म्हणून सांगितल्यानंतर आपण सरळ काय करणार, विकून टाकणार. आणि आपण त्याच्यापेक्षा हुशार आपली काय रणनीती असते की तो 800ला येण्याच्या आधीच आपण 900ला खरेदी करू. पण बाबा तो 800ला येत नाही, 900ला येत नाही, तो 1000च्या वरूनच तिथूनच निघून जातो. तो विकला की तो वाढायला लागतो. कारण आपण लोकांचं ऐकतो आणि आपण म्हणतही असतो की आपण स्टॉक विकले की वाढतात आणि घेतले की पडतात. कारण आपण कोणाचं तर ऐकून घेतो आणि ते पडणारच आहेत मग. तर हे लोक आहे ना, हे आपल्या सर्वसाधारण लोकाला फसवतात. 100% असंच होईल असं नाही, पण 90% असं होत असते. त्यामुळं भीक नको पण कुत्रावर म्हणण्याची वेळ आहे. अशा कोणाच्याही गोष्टीवर तुम्ही लक्ष देऊ नका. स्वतः बघा की स्टॉकमध्ये काय चालू आहे. टाटा टेक जर मायनस चालू आहे आणि ते अजून मायनस होईल, त्याचे प्रॉफिट वाढूनसुद्धा असं जर कोणी म्हणत असेल तर त्या लोकांना इथं खरेदी करायची आहे असं सरळ दिसतंय किंवा ते लोक इथं खरेदी करायला लागले. त्यामुळं डोळे उघडून बुद्धीला थोडंसं घासून शेअर मार्केटमध्ये थोडं थांबलं, काही दिवस टिकलं तर पैसा आपलाही बनतो. पण डोळे झाकून कोणालाही फॉलो करू नका. चला मी आज जे स्टॉक दाखवणार आहे ते बघूया. धर्माज कॉर्प गार्ड ही कंपनी काय करते तर ही कंपनी बघा आज 5.28% वाढलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. तर ही कंपनी काय करते तर ही कंपनी 2015मध्ये स्थापन झालेली आपल्याला पाहायला मिळते. एक कृषी रसायन कंपनी आहे आणि कंपनी B2C आणि B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस आणि बिझनेस टू कस्टमर अशी ग्राहकांना म्हणजे कंपन्यांनासुद्धा ही आपले केमिकल देते. ग्राहकांना कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके, वनस्पती वाढ नियामक, सूक्ष्म खते आणि प्रतिजैविक यासारख्या कृषी रासायनिक फॉर्म्युलेशनच्या विस्तृत श्रेणीचे उत्पादन, वितरण आणि विपणन करण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे. म्हणजे ॲग्रोकेमिकल ही कंपनी आहे. या कंपनीचं 786 करोड मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते. छोटी कंपनी आहे. 234चा करंट प्राईस चालू आहे. पी पाहिला तर 17चा म्हणजे पी अतिशय कमी आपल्याला पाहायला मिळत आहे. ROC 18.9 म्हणजे जवळपास 19 आहे आणि ROE 16.3 आहे. फेस व्हॅल्यू 10ची आहे. म्हणजे भविष्यात स्टॉक स्प्लिट होऊ शकतो. EPS पाहिले तर EPS हे आपल्याला वाढलेले पाहायला मिळतील आणि सध्या स्टॉक हा खाली आलेला आहे. मीडियन पीला टच करून त्याचा पी थोडासा आता वर गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. हा मीडियन पी आहे. तरी स्टॉक डिस्काउंटमध्ये मिळत आहे. सेल्स पाहिले तर 2019ला असलेले 136 करोडचे सेल्स 612 करोडपर्यंत कंपनीनं आणलेले आहेत. त्यामुळं सेल्स हे चांगले कंपनीनं वाढवलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. नेट प्रॉफिट 5 करोडचं नेट प्रॉफिट 45 करोडपर्यंत आलेलं आहे. म्हणजे 9 पट नेट प्रॉफिट वाढलेलं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ ह्या दोन्ही कंपनीची चांगली असल्यामुळं आपल्याला इथं स्टॉक प्राईस CAGR निश्चितच चांगले मिळणार आहेत. 1 वर्षाचे 51% मिळालेले आहेत. त्यामुळे छोटी कंपनी आहे. चांगले रिटर्न ही कंपनी भविष्यात देऊ शकते. हिचं रिझर्व पाहिलं एवढी छोटी कंपनी असून तर रिझर्व 9 करोडचं रिझर्व इथं आपल्याला 325 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली दिसते. आणि कर्ज जर पाहिलं तर 20 करोडचं कर्ज फक्त 73 करोडपर्यंत आलेलं आहे. कर्ज जेवढं वाढलं नाही तेवढं रिझर्व वाढलेलं आपल्याला इथं पाहायला मिळते. रिझर्व हे कंपनीनं चांगलं वाढवलेलं आहे. प्रमोटर होल्डिंग जर पाहिली, प्रमोटर होल्डिंग 68.65 होती, ती वाढवून त्यांनी 70.40 केलेली आहे. सध्या तितकीच आहे. आणि FII 4.35 आहे. DI 0 झालेला आहे आणि पब्लिक 25 आपल्याला पाहायला मिळत आहे. चार्ट जर पाहिला तर चार्ट जिथं कंपनी लिस्ट झाली होती त्याच्या खाली आपल्याला इथं मिळत आहे. 200चा सपोर्ट घेऊन आता ती 234वर ट्रेड करत आहे. कंपनी चांगली आहे. चांगले रिटर्न कंपनी देऊ शकते. तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नसेल तर हिला ॲड करायला हरकत नाही. चला पुढची कंपनी बघूया. पुढची होम फर्स्ट फायनान्स
मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की हा माणूस कंटिन्यू त्याच कंपन्या सांगतो, तर आपल्याला काही 100 कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये भरायच्या नाही. चांगल्याच कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये भरल्या तर त्या आपल्याला चांगले रिटर्न देऊ शकतात. ह्याच कंपन्या चांगले रिटर्न देतील. तर ही होम फायनान्सची कंपनी आहे. हाऊसिंग फायनान्स ही करते. इथं बघू शकता हाऊसिंग फायनान्स करते आणि 48 घंट्यामध्ये ही लोन्स सँक्शन करत असते. त्यामुळे ही कंपनी चांगली आहे. 3.8% ही वाढलेली आहे. मार्केट कॅप जर पाहिलं तर 7,700 करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते. 873 करंट प्राईज आहे. स्टॉकचा PE 27 आहे. त्यामुळे PE काही जास्त नाही. ROCE 10 व ROE 13 चे पाहायला मिळतात. फेस व्हॅल्यू 2 म्हणजे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो. EPS बघा, EPS चांगले कंपनीनं वाढवलेले आहेत, पण मीडियन PEच्याही खाली आपल्याला एकदम आतापर्यंत म्हणजे ऑल टाईम लो असं म्हणायला हा लो होता, त्याच्याही खाली हा PE आपल्याला इथं गेलेला पाहायला मिळतं आहे आणि सध्या कंपनी एकदम स्वस्तात आपल्याला भेटत आहे. रिव्हेन्यू पाहिले तर मार्च 2014 पासूनचे 20 करोडचे रिव्हेन्यू 1052 करोडपर्यंत कंपनीनं आणलेले आहेत. हे 3 क्वार्टरचे आहेत, तुम्ही बघू शकता. त्यामुळं कंपनीनं रिव्हेन्यू हे चांगले वाढवलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत आणि सध्या घर बांधकामही वाढत आहेत. त्यामुळं लोक कर्जही घेत आहेत. त्याचा फायदा ह्या कंपनीला होऊ शकतो, कारण शासनाचा पण घर बांधकामावर जोर आहे. शासन पण घर बांधकाम करून देत आहेत. प्रॉफिट बघा, नेट प्रॉफिट 3 करोडचं नेट प्रॉफिट 280 करोडपर्यंत आलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. 286 करोडचं. त्यामुळं नेट प्रॉफिट हे जवळपास 100 पट झालेलं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. कारण 300 झालं असतं तर 100 पट नेट प्रॉफिट झालं असतं. तर इतकं नेट प्रॉफिट ह्या कंपनीनं वाढवलेलं आहे. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ चांगली असल्यामुळं तुम्ही इथं बघू शकता चांगली एकदम, आणि त्यामुळं स्टॉक प्राईस CAGR ही आपल्याला इथं निश्चितच चांगले मिळतात. आता 3 वर्षाचा 23% CAGR आपल्याला मिळाला आहे. 1 वर्षाचा 26% मिळाला आहे. तरीही ही कंपनी चाललेली नाही. जर ही कंपनी चालली तर हे CAGR आपल्याला 30-40च्या आसपास झालेले पाहायला मिळतील. बघा, कंपनी ही किती दिवसापासून चाललेली नाही. मार्च 2022च्या आधीपासून ही कंपनी इथं आपल्याला चाललेली दिसत नाही. तर सध्या 870 वर चालवलं आहे. टाईम करेक्शन ही कंपनी देत आहे. त्यामुळं ही कंपनी आपल्याला डिस्काउंटमध्ये मिळत आहे, कारण तिची EPS वाढलेले आहेत, तरी ही कंपनी आपल्याला खाली मिळत आहे. तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ही कंपनी नसेल तर ही कंपनी भविष्यामध्ये चांगले रिटर्न तुम्हाला देऊ शकते. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे, कोणताही कॉल नाही आहे. तुम्ही अभ्यास करून निर्णय घ्या खरेदी विक्रीचा. व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.